वाढत असलेल्या महिला अत्याचार आणि जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांची पिळवणूक पाहता पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेते सौरभ बाळासाहेब अमराळे यांनी त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने सर्व मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत तसेच गोरगरीब व गरजूंची मदत करून साजरा केला। गाडीखाना हॉस्पिटल शेजारील धनलक्ष्मी प्रतिष्ठान मंडई येथील मातीच्या दरबारात संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी युवक काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय सेवेतील मान्यवर, परिसरातील नागरिक व हितचिंतक मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून तथा सोशल मीडियाच्या माध्यमातून सौरभदादा अमराळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी युवक काँग्रेस पूर्ण तयारीत असून पुणेकरांच्या मनातील योग्य बदलाव नक्कीच घडवून आणेल असा विश्वास देखील सौरभ अमराळे यांनी या प्रसंगी व्यक्त केला। खरं तर वाढदिवस हे निमित्त आहे, सर्व आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना भेटण्याचे हे निमित्त आहे। वाढदिवस म्हणण्यापेक्षा आम्ही हा एक समाजासाठीचा दिवस म्हणून माझा छोटा कार्यकर्ता मानतो। सगळ्यांना गाठीभेटी घेणे, काही अनाथ आश्रमासाठी आम्ही मदत करत असतो। ब्लँकेट बॅकअप आहे, रेड लाईट एरियामध्ये आहे, स्थानिक मुलांना मदत करणं असेल, शैक्षणिक असेल, महानगरपालिकेमधल्या लहान मुलांना आम्ही शैक्षणिक मदत करत असतो। तर गेल्या 15-17 वर्ष आले मी या भागात काम करतोय। माझ्या वडील 40 वर्ष आले या भागात काँग्रेसचं आम्ही काम करतोय। माझ्याकडे पुणे शहर युवक काँग्रेसची जबाबदारी आहे। तर मला असं वाटतं प्रभागामध्ये काम काय झालंय तर फक्त ठेकेदारांचा आणि नगरसेवकांची पोटं भरण्याची कामं झाली आहेत। जो मूळ प्रश्न आहे तो बाजूला राहिला, जसं ड्रेनेज लाईन आहे, पाण्याची व्यवस्था आहे, कचऱ्याची व्यवस्था आहे, सगळ्या कोलमडल्यात। सत्ताधारी पक्ष फक्त मलिदा खाण्यामध्ये मागं पडलेले आहेत, एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये मागं पडलेले आहेत। ह्याला घ्या त्याला घ्या आणि पक्ष फोडा याच भानगडीत पडलेले आहेत। प्रभागाकडे लक्ष नाहीयेत आणि स्थानिक लोकांकडे लक्ष नाहीये। या प्रभागामधल्या कॉर्पोरेशनच्या शाळा असू देत किंवा वॉर्डस्तरीय ऑफिस असू देत, अनाथ आश्रम असू देत, कुठल्याच गोष्टींकडे येईल कॉर्पोरेशन बघत नाहीये, नगरसेवक बघत नाहीत। तुम्ही बघितलं तर 100 नगरसेवक 2017 मध्ये भाजपचे निवडून आले। एक हाती सत्ता द्यायचं काम या पुणे शहरातल्या लोकांनी दिलेलं आहे, पण त्यांच्या अपेक्षेला फार धूळ चारलेली आहे। आणि येणाऱ्या काळात आमचं युवकांचं तरी ध्येय असेल की शैक्षणिक, वैद्यकीय आणि चांगले रस्ते आणि प्रामुख्याने या भागात जो जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे, जुन्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे तो मोकळा झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही कायम बांधीला असेल। तर आमचे नेते राहुलजी गांधी हे कायम युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। मला स्वतः अध्यक्षपद हे माझ्या कामामुळेच त्यांनी दिलेलं आहे। दुसरी गोष्ट आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उदय बनूची, ते सुद्धा युवकांना प्रचंड सहकार्य करतात। त्यानंतर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ साहेब, ते सुद्धा युवकांच्या कायमपणे खंबीर मागं असतात। म्हणजे कुठलाही प्रश्न असू दे, युवकांचा प्रश्न असले की सकपाळ साहेब स्वतः जातीने लक्ष देतात। आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 50% हे युवक काँग्रेसच्या किंवा युवकांना संधी देण्याचं सकपाळ साहेबांनी, आमच्या राहुलजी गांधी यांनी, तसे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचिब यांनी आणि आमचे महाराष्ट्राचे युवकांचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी पूर्ण ताकदीने युवकांना बळ द्यायचं यावेळेस ठरवलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसची एक नवीन फळी निर्माण झालेली तुम्हाला नक्की दिसेल। आज 21 नोव्हेंबर सौरभदादा अमराळे यांचं वाढदिवसानिमित्त त्यांना आम्हाला युवक काँग्रेस पुणे शहरातर्फे मनपूर्वक शुभेच्छा द्यायचं आहे की आमच्यासारख्या युवकांना त्यांनी खंबीरपणे पाठिंबा देत आम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न नेहमीच केलेला आहे। आमच्यासारख्या युवकांना संधी देण्याचं काम सौरभदादा नेहमीच करत असतात आणि प्रभागामध्ये जर पाहिलं तर त्यांचं खूप चांगल्या प्रकारे नागरिकांसोबत नाळ जुळलेली आहे। त्यामुळे आम्ही पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे दादांच्या पाठीमागे आहोतच, त्याचबरोबर आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। का सौरभदादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही सगळे इथे त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा द्यायला जमलेलो आहे। आणि सौरभदादांचं काम बघितलं तर त्यांनी युवक काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष झाल्यापासून प्रचंड मोठ्या संख्येने
दिली, आमच्यासारख्या युवकांना त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली, नवे लोक त्यांनी युवक काँग्रेसला जोडले आणि हे संघटन परत त्यांनी स्ट्रॉंगपणे उभं केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं जर तुम्ही प्रभागात काम बघाल तर कुठलेही सांस्कृतिक उत्सव असतील, लोकांच्या समस्या असतील, ते कायम लोकांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी कायम तुम्हाला संघर्ष करताना सापडतील आणि त्यांना त्यांच्या प्रभागाच्या मुद्द्यांची जाण आहे की या एरियाला एक नगरसेवकाने काय केलं पाहिजे, या एरियात एका युवा नेत्याने काय केलं पाहिजे आणि त्याच्यावरच ते काम करतात. त्यांचं विद्यार्थी संघटनेपासून काम बघत आलेलं आहे. आज ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे. दादांचं काम थोडक्यात सांगायचं म्हणजे की जे गुन्हेगारीकडे मुलं जातात ते कसं व्यवसायाकडं किंवा नोकरीकडं किंवा आपण काय शिक्षण घेऊन आपण समाजामध्ये काय बदल करणे असं पोरांना प्रोत्साहन पूर्ण जनजागृती करणं हे दादांचं काम कायम राहिलेलं आहे. बाहेरून जे मुलं येतात पुण्यामध्ये शिकणारे त्यांचे बी काही प्रॉब्लेम असते ते बी सॉल्व्ह करण्याचा दादांचा खूप प्रयत्न असतो. सरकारी काही योजना असतात त्याचा लाभ कसा मुलांना सामान्य कुटुंबांना कसा लाभ होईल ते दादांचं प्रत्येक काम असतं. फक्त प्रभागापुरता नाही तर पूर्ण पुणे शहरात त्यांचं दादांचं काम युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दादांचं कायम असतं. सतत 24 तास त्यांचं कधी आपण कुठल्या समस्यांबद्दल कधी फोन केला दादांचा स्वतः प्रयत्न स्वतः बाहेरून नाही झालं, सरकारी योजना दादांचं स्वतः आर्थिक मदत करत असतात कायम आम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये.